हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू आवर चॅनल। तर आज मी तुमच्या सगळ्यांसाठी मोस्ट डिमांडिंग व्हिडिओ घेऊन आलेली आहे। खूप जणांचा मेसेज आले होते या व्हिडिओसाठी की ब्लाउजला वर्क करताना त्यावरती माप कशी टाकायची। तर चला आज बघूयात आपण वर्क करण्याच्या आधी ब्लाउजवर माप कशी टाकायची। तर हा ब्लाउज पीस आहे। पहिल्यांदा तर तुम्ही म्हणजे जे रेडीमेड कटिंग मिळतात किंवा जर तुम्ही टेलरिंग करत असाल तर तुमच्याकडे कटिंग अवेलेबल असतं, त्यावरून तुम्ही माप टाकणार। जर नसेल करत म्हणजे फक्त वर्क करत असाल तर मग रेडीमेड कटिंगचा एक सेट मिळतो जो यूज करून तुम्ही माप टाकू शकता। आणि तिसरा ऑप्शन असतो, तुम्ही ज्या टेलरकडे ब्लाउज शिवणार आहे किंवा शिवून घेणार आहात त्या टेलरकडून माप टाकून आणायची आणि मग त्यांनी जी माप टाकून दिलेली आहेत त्यावरती ॲडजस्टमेंट कशी करायची हे तुम्हाला मी आज सांगते। आणि आणखी एक मेथड असते जी की आपल्याकडे रेडीमेड ब्लाउज असतो, म्हणजे हे कस्टमरने ब्लाउज पीस दिलं आहे तर त्यासोबत आपण कस्टमरकडून त्याचा शिवलेला मापाचा ब्लाउज घ्यायचा आणि त्यावरून आपण माप कशी टाकू शकतो। ओके, तर या 3-4 मेथड आहेत। पहिल्यांदा आपण जे रेडीमेड कटिंग मिळतात किंवा जर तुम्ही टेलरिंग करत असाल तर तुमच्याकडे कटिंग अवेलेबल असतं त्या कस्टमरचं किंवा तुम्ही तयार करता, तर त्या कटिंगवरून माप कशी टाकायची हे आत्ता आपण आधी बघूयात। हे बघा, ही आहे काठाची साईड, इकडे येणार आहे आपली स्लीव्ज। तर सगळ्यात आधी या कस्टमरची स्लीव्ज आहे 10 इंचाची। तर पहिल्यांदा आपण इथे 10 इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे। इथपासून घेतलेला आहे मी। हे पहा, इथून इथपर्यंत ही आपली रेडी स्लीव्ज येणार आहे। ओके, पण यामध्ये आपल्याला खाली शिलाईसाठी म्हणून अर्धा इंच वाढवून घेऊयात आणि वरती पण शिलाईसाठी मार्जिन हवं म्हणून इथे अर्धा इंच वाढवून घेऊयात। ओके, तर टोटल आपली स्लीव्ज झालेली आहेत 11 इंचाची। यावर आता हे जे रेडीमेड कटिंग येतात त्यावरून आपण माप टाकून घ्यायचं आहे। ओके, यानंतर आपण स्लीवचं फिटिंगचं माप बघायचं आहे। स्लीवचं फिटिंगचं माप आहे 10.5 आणि 5.25। ओके, ही लाईन कंप्लीट करून घेऊयात। तर ही स्लीव्ज आपली पूर्ण ड्रॉ करून झालेली आहे। आता याच्या दोन्ही साईडला 1.5 इंचाचं किंवा तुम्ही जेवढं सोडत असाल तेवढं शिलाई मार्जिन आपण सोडून घेणार आहोत। त्याआधी खालची ही एक लाईन ड्रॉ करून घेऊयात। दोन्ही साइडने 1.5 इंच शिलाई मार्जिन सोडायचं आहे, म्हणजे जिथे फिटिंगची शिलाई येते किंवा तुम्ही जेवढं सोडत असाल, कोणी 1 इंच सोडतं, कोणी 2 इंच सोडतं,
किंवा 1.5 इंच तुम्ही जेवढं शिलाई मार्जिन सोडत असाल तेवढी ती शिलाई मार्जिन सोडून लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे। ही झाली आपली मार्जिनची लाईन, म्हणजे यावर आपली फिटिंगची शिलाई येणार आहे। ओके, तर ही जी खालची लाईन आहे तिथून आपण वर्क करायला स्टार्ट करणार आहोत। इथे आपण पहिल्यांदा सिल्क थ्रेडच्या 2 ते 3 आउटलाईन करून घेणार आहोत, ज्यामुळे काय होतं तिथे शिलाई त्या सिल्क थ्रेडच्या ह्याच्यावरती येते। आणि वरची जी लाईन आहे ते आपण ही जी वरची लाईन दाखवली त्यावरती स्टार्ट करणार आहोत वर्कसाठी। यानंतर आपण दोन्ही साईडने परत अर्धा इंच सोडून घेणार आहोत, कारण जर आपण पूर्ण लाईनपर्यंत वर्क केलं तर फिटिंग करताना त्या लाईनवरती शिलाई येईल आणि त्यामध्ये मणी वगैरे अडकू शकतात। जे बीड्स वर्क वगैरे करतो आपण ते त्यामध्ये अडकू शकतं, म्हणून अगदी त्या लाईनपर्यंत वर्क करायचं नाही आहे। त्यानंतर वरतूनही आपण एक मार्जिन लाईन काढून घेतलेली आहे। आता हा जो मधला पोर्शन राहिलेला आहे इथे आपण पूर्ण वर्क करून घेणार आहोत। तर हे पहा, आता आपण इथे बॅक साईडचं मार्किंग करून घेऊयात। जेव्हा बॅक साईडचं मार्किंग करणार तेव्हा हा एक हाफ पीस येतो फक्त आपल्याला। तर पहिल्यांदा सेंटरचं मार्किंग करूयात। त्यानंतर ब्लाऊजची हाईट मोजून घ्यायची आहे। तर या ब्लाऊजची हाईट आहे 14 इंच। त्यापेक्षा आपल्याला मार्जिन सोडून जास्त घ्यायची असते। सेम आता हा पीस आपण इकडे ठेवणार आहोत आणि या साईडने माप टाकून घेऊयात। ही साईडही आपण ड्रॉ करून घेतलेली आहे व्यवस्थित। तर आता आपल्याला गळ्याचं माप टाकायचं आहे। गळ्याचं माप टाकण्यासाठी इथे दोन्ही साईडने शोल्डरचा पॉइंट ड्रॉ केलेला आहे। याचा बॅक नेक आहे 9 इंच। ड्रॉ केल्यानंतर दोन्ही कॉर्नरला 1.5 इंच असं मार्किंग करायचं आणि याच्या सेंटरला इथे 1.5 इंचाचं मार्किंग करायचं सेंटरपासून क्रॉस। ओके,
आणि इथे खाली अर्धा इंचाचं मार्किंग करायचं या लाईनपासून खाली. आणि आता हे सगळे पॉईंट आपल्याला जॉईन करून घ्यायचे आहेत. तर हा तयार आहे आपला मागचा गळा. तर यावरती वर्क करण्यासाठी मार्किंग कसं करायचं बघूया. आता जेव्हा आपण नॉर्मली ब्लाऊज कट करणार तेव्हा आपण या पॉईंटवरूनच कट करतो, म्हणजे त्याच्या आतमध्ये आपल्याला शिलाई मार्जिन द्यायचं आहे. तर याच्या आतमध्ये पाव इंचाचं शिलाई मार्जिन सोडायचं आहे आणि एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. ओके, आता ही जी लाईन ड्रॉ केलेली आहे हे आहे आपलं शिलाई मार्जिन. इथे शोल्डरच्या शिलाईला सुद्धा हे मार्जिन आपण सोडणार आहोत. आता जेव्हा आपण वर्क स्टार्ट करणार तेव्हा या लाईनपासून आपण जरीची आउटलाईन करायला स्टार्ट करणार आहोत आणि मग त्याच्या आतमध्ये आपलं पूर्ण वर्क येणार आहे. ओके, तर ही एक पद्धत आहे ब्लाऊजवर माप टाकायची आरी वर्कसाठी. दुसरी पद्धत आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की बघूया. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.